हॅलो स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ज या चॅप्टरचा लास्ट टॉपिक डिस्कस करणार आहोत. तो आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड. काय आहे? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड. आता कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय होते? तर प्रत्येक साऊंड जो आहे तो प्रत्येक साऊंड एकमेकापेक्षा वेगवेगळा आहे, डिफरंट आहे. त्या एकमेकापेक्षा डिफर आहे म्हणजे वेगवेगळा आहे, ह्या आपण 3 गोष्टीवरून ठरवतो. एक म्हणजे लाऊडनेस, सेकंड म्हणजे त्या साऊंडची पिच आणि थर्ड म्हणजे साऊंडची क्वालिटी. 3 गोष्टीवरून आपण साऊंडला डिफरन्शिएट करतो आणि ह्या ज्या 3 गोष्टी आहेत लाऊडनेस, पिच आणि क्वालिटी यांनाच म्हटले जाते कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड. ज्याच्यावरून आपण काय करतो तर साऊंडला डिफरन्शिएट करू शकतो. क्लिअर? ओके. तर आपण सर्वात फर्स्ट स्टार्ट करू लाऊडनेसपासून. आता लाऊडनेस म्हणजे काय होते? तर लाऊडनेस इज द ह्युमन परसेप्शन टू इंटेन्सिटी ऑफ साऊंड. लाऊडनेस इज द ह्युमन परसेप्शन टू इंटेन्सिटी ऑफ साऊंड म्हणजे काय? तर जो काही व्यक्ती आहे, जे कोणतं ह्युमन आहे किंवा ह्युमन म्हणा किंवा एखादा इन्स्ट्रुमेंट आहे जिथून साऊंड प्रोड्यूस होत आहे, निघत आहे. तर जो काही ह्युमन म्हणू आपण, आता इन्स्ट्रुमेंट म्हणण्यापेक्षा सरळ ह्युमन कन्सिडर करू. जो काही ह्युमन आहे, एखादा कोणी माणूस आहे, तो जेव्हा ज्याच्यानुसार जो साऊंड तयार करतो, ज्या इंटेन्सीने साऊंड तयार करतो, त्याला म्हटलं जाते लाऊडनेस. त्याला आपण काय म्हणतो? लाऊडनेस. म्हणजे कोणी जोरामध्ये बोलेल तर कोणी हळू बोलेल की नाही. तर हा जो काही बोलण्याचा जो काही व्हेरिएशन आहे, ह्या व्हेरिएशनला आपण काय म्हणतो? लाऊडनेस. ॲक्च्युअली व्हेरिएशन म्हणण्यापेक्षा जसा आपापल्या समजीनुसार, परसेप्शन म्हणजे समज, मानवाच्या समजीनुसार ज्या पद्धतीने बोलता येईल त्या पद्धतीने कोणी हळू बोलतो तर कोणी जोरामध्ये बोलतो. तो जो काही त्याच्या बोलण्याचा जो काही इंटेन्सिटी ऑफ साऊंड आहे, ज्या इंटेन्सिटीने तो कोणता व्यक्ती बोलतो त्याला म्हटले जाते लाऊडनेस. त्याला काय म्हणतो आपण? लाऊडनेस. ह्यामध्ये तुम्हाला काही खूप सांगण्याची गरज नाही. जसं समजा एखाद्याने म्हटलं, जसं तुम्ही बोलत आहात, तुमच्याजवळ तुमचे 2 फ्रेंड्स आहेत. एका फ्रेंडला बरोबर आवाज येत आहे, दुसऱ्या फ्रेंडला आवाज नाही. तो काय म्हणेल? थोडा लाऊडली बोला म्हणेल. काय म्हणेल? लाऊडली. किंवा क्लासमध्ये टीचरने तुम्हाला एखादा क्वेश्चनचा ॲन्सर विचारला. आता तुम्हाला ॲन्सर येतच नाही आहे, म्हणजे याचा अर्थ तुमचा ॲटोमॅटिक व्हॉल्यूम कमी होते. ॲन्सर जर येत नसेल तर काय होईल? ऑटोमॅटिक व्हॉल्यूम कमी होईल. मग टीचर काय म्हणतात की थोडा लाऊडली बोला. म्हणजे थोडा जोरामध्ये बोला म्हणतात. तर तुमचा जो काही इंटेन्सिटी आहे, म्हणजे जो इंटेन्सिटी ऑफ साऊंड आहे, तो इंटेन्सिटी ऑफ साऊंड, ज्या इंटेन्सिटी ऑफ साऊंडने तुम्ही बोलणार आहात त्याला म्हटलं जाते लाऊडनेस. त्याला काय म्हणतो आपण? लाऊडनेस. क्लिअर? ओके. जसं व्हेन साऊंड इज हिअर्ड बाय ह्युमन इयर, human ear, the wave exerts pressure on the human ear. मानवाला आवाज केव्हा येतो, म्हणजे आपण जो काही साऊंड आहे तो साऊंड आपण ऐकू केव्हा शकतो? जेव्हा आपल्या किंवा तुमच्या कानावर जेव्हा वेव्ज येतात. साऊंड म्हणजे काय येतात? साऊंड वेव्ज येतात. त्या साऊंड वेव्जमध्ये प्रेशर येतं असतं. फक्त नॉर्मल वेव्ज येतात का? नाही. तर साऊंड वेव्ह एकदम येऊन धाळण्याने आपल्या कानावर आपटतात. आपल्या कानावर स्ट्राईक होतात, तर काही प्रेशरने आपल्या कानावर स्ट्राईक होतात. तेव्हा आपल्याला आवाज काय येतो? ऐकू येतो. आपण तेव्हा साऊंड ऐकू शकतो. डिपेंडिंग ऑन द साऊंड प्रोड्यूस्ड, द व्हेरिएशन इन धिस प्रेशर इज फ्रॉम 28 पास्कल फॉर द लाऊडेस्ट tolerable sound to 2.0 into 10 to the power 5 pascal, 10 to the power minus 5 pascal for the feeblest sound. याचा मिनिंग काय होते? जो काय साऊंड तुम्हाला ऐकायला येतो तो साऊंड डिपेंड करते की जो कोणी बोलत आहे आणि जो आवाज तुमच्यापर्यंत येत आहे, त्या साऊंड कशा थ्रू येते? साऊंड येणे म्हणजे याचा अर्थ साऊंड वेव्ज येतात.
ज्या काही वेव्ज आहेत त्या वेव्जवर एक प्रेशर असतो. त्या प्रेशर म्हणजे वेव्हचा प्रेशर तुमच्या कानावर येऊन स्ट्राईक होतो आणि तो कानावर येऊन स्ट्राईक झाल्याच्या नंतर तुम्हाला आवाज येतो. बरोबर आहे. जर जो कोणता साऊंड प्रोड्यूस होत आहे तो साऊंड जो आहे तो साऊंड मॅक्झिमम 28 पास्कल, किती म्हटलं मी, 28 पास्कल ते 2.0 इंटू 10⁻⁻5 पास्कल याच्या रेंजमध्ये असतो. काय असतं? या रेंजमध्ये असतो. तर हा म्हणजे साऊंड नाही, साऊंडचा प्रेशर हा 28 पास्कल टू 2 इंटू 10⁻⁻5 पास्कल ह्या रेंजमध्ये तो व्हॅरी होत राहतो. जेव्हा 28 पास्कल प्रेशर असेल तुमच्या बोलण्याच्या साऊंडच्या वेव्जमध्ये, तेव्हा त्यावेळेचा जो साऊंड आहे तो साऊंड असते लाऊडेस्ट टॉलरेबल, म्हणजेच जास्तीत जास्त साऊंड जो तुम्ही ऐकू शकता. आणि मिनिमम जो साऊंड आहे तो साऊंड असते 2.0 इंटू 10⁻⁻5 पास्कल, म्हणजे 2 इंटू 10⁻⁻5 पास्कल ज्या साऊंडची इंटेन्सिटी म्हणजे ज्या साऊंडच्या वेव्जमध्ये जो प्रेशर आहे तो 2 इंटू 10⁻⁻5 पास्कल असेल, तो जो साऊंड आहे तो असते फिबलेस साऊंड. कसा असते? फिबलेस, विस्परसारखा. फिबलेस साऊंड म्हणजे कसा? म्हणजे जसं विस्पर साऊंड असतो बघा. विस्पर साऊंड कसा असतो? जसं तुम्ही बघा एकाच्या कोणाच्या कानामध्ये तुम्ही एखादी गोष्ट सांगत आहात, ती गोष्ट फक्त त्याच व्यक्तीला आवाज जाऊ शकते, साईडच्या व्यक्तीला जाऊ शकते का? नाही. म्हणजे याचा अर्थ तो काय झाला? तुमचा मिनिमम साऊंड. तो काय होईल? तुमचा बोलण्याचा मिनिमम साऊंड. जो मिनिमम साऊंड आहे त्या मिनिमम साऊंड म्हणजे तुम्ही म्हणतो ना आपण की कानात जाऊन जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट सांगता, म्हणजे याचा अर्थ तो तुमचा मिनिमम साऊंड. त्यावेळी तुमच्या साऊंडची जी वेव्ज आहे त्या वेव्जमधला जो प्रेशर आहे तो प्रेशर खूप कमी असतो. प्रेशर काय असतो? खूप कमी, ज्यामुळे तो दुसऱ्याला आवाज जात नाही. फक्त ज्या व्यक्तीच्या जवळ जाऊन तुम्ही बोलत आहात त्याच व्यक्तीला आवाज जातो. क्लिअर? आणि जेव्हा तुम्ही नॉर्मली बोलता, म्हणजे नॉर्मली किंवा थोडा बोलता, जेव्हा तुम्हाला दुसऱ्याला व्यक्तीला आवाज जातो, जसं क्लासरूममध्ये टीचर बोलतात आणि लास्ट बेंचच्या स्टुडंटला जरी आवाज जात आहे, याचा अर्थ त्या साऊंडच्या वेव्हमध्ये जो प्रेशर आहे तो वेव्हचा प्रेशर 28 पास्कलपर्यंत असतो. याचं कारण काय आहे की 28 पास्कलपर्यंत आहे म्हणजे याचा अर्थ ठीकठाक प्रेशर आहे. त्या प्रेशरवर तुम्हाला तुमचा जो साऊंड आहे तो साऊंड इझिली दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो आणि त्या साऊंडने समोरच्या व्यक्तीच्या कानावर तो जाऊन साऊंड स्ट्राईक होतो. म्हणजे ज्या वेव्ज आहेत त्या वेव्ह स्ट्राईक होतात. त्याच्यामुळे त्याला तुमचा साऊंड काय येतो? ऐकायला येतो. काय येतो? ऐकायला येतो. याला म्हणतो आपण लाऊडनेस. याला काय म्हणतो? लाऊडनेस. क्लिअर? काय लक्षात? तर काय म्हटलं आपण? लाऊडनेस म्हणजे एक ज्या एखाद्या साऊंडच्या इंटेन्सिटीने एखादा व्यक्ती आपल्यानुसार ज्या इंटेन्सिटीने बोलतो त्याला आपण काय म्हणतो? लाऊडनेस. एक प्रकारे त्याचा व्हॉल्यूम म्हणजे काय झाला? लाऊडनेस. मग लाऊडनेस जो आहे म्हणजे व्हॉल्यूम जो आहे त्या व्हॉल्यूमने तुम्ही जर बोलत आहात म्हणजे याचा अर्थ तुम्ही बोलते वेळी दुसऱ्या व्यक्तीला साऊंड आवाज जातो. साऊंड आवाज जाणे म्हणजेच ॲक्च्युअली साऊंड जातो का? नाही, तर साऊंड वेव्ज जातात. त्या साऊंड वेव्ज एका व्यक्तीपासून म्हणजे जो कोणी बोलणारा आहे, सोर्स आहे, त्या सोर्सपासून ऐकणाऱ्यापर्यंत केव्हा पोहोचतील? जेव्हा त्या वेव्जमध्ये प्रेशर असेल. तर ज्या प्रेशरने वेव्ज जी आहेत त्या वेव्ज तुमच्या कानापर्यंत पोहोचतील, त्यानुसार तुम्हाला आवाज येतो. त्या पद्धतीने काय होतं? आवाज येतो. म्हणजे जर एखादा व्यक्ती खूपच हळून बोलत असेल, याचा अर्थ त्याच्या साऊंड वेव्जमधला प्रेशर कमी आहे तर तो तुमच्यापर्यंत आवाज येईल का? येणारच नाही. येईल का? नाही. आणि जर जोरामध्ये जर बोलत असेल, ओरडून बोलत असेल, तर याचा अर्थ त्याच्या साऊंड वेव्जमधला प्रेशर कसा आहे? जास्त आहे. आणि साऊंड वेव्जमधला प्रेशर जास्त आहे म्हणजे याचा अर्थ तो तेवढ्या फास्ट तुमच्यापर्यंत जाऊन पोहोचेल. प्रेशर जास्त असल्यामुळे आणि त्यानुसार तुम्हाला आवाज जास्त येईल. तर आवाज कमी किंवा आवाज जास्त येणे, तुमच्या कानापर्यंत जो आवाज येत आहे तो आवाज स्लो आहे की जास्त आहे, मग मॅक्झिमम आहे, हा तुम्ही कशावरून डिसाईड करू शकता? तर त्या वेव्जमधले असलेल्या प्रेशरवरून तुम्हाला माहीत होते की तो आवाजाची इंटेन्सिटी किंवा आवाज जो आहे आवाज जास्त आहे की कमी आहे. तर क्लिअर? राहील लक्षात? तर जे काही प्रेशरची रेंज आहे ते प्रेशरची रेंज कमी जास्त होत असते बोलण्यानुसार. आपण जर जोरामध्ये बोलला तर त्या वेव्जमध्ये असणारा जो प्रेशर आहे तो 28 पास्कलपर्यंत असतो मॅक्झिमम. आणि मिनिमम प्रेशर तुमचा
2 × 10⁻⁻5 पास्कलपर्यंत. ह्या रेंजमध्ये तुमचा जो काही वेव्हजमधला प्रेशर आहे तो प्रेशर व्हॅरी होत राहते, कमी जास्त होत असते. आणि प्रेशर व्हॅरी होत असल्यामुळे म्हणजे कमी जास्त होत असल्यामुळे त्यामुळे आपल्या आवाजामुळे व्हेरिएशन्स दिसतात. म्हणजे आपल्या आवाजाचा जो साऊंड आहे किंवा जो व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम कमी जास्त होतो. आपण जसा व्हॉल्यूम कमी करणे म्हणजे त्याचा अर्थ आपण काय करतो, आपल्या साऊंड वेव्हजमधला प्रेशरला कमी करतो. क्लिअर राहील लक्षात? ओके. तर असं याला म्हणतो आपण लाऊडनेस. ॲक्च्युली काय होते बघा, साऊंड काय म्हटलं आपण, साऊंड इज स्पेसिफाईड नॉट बाय इट्स इंटेन्सिटी. साऊंड जो आहे तो साऊंड आपण त्याच्या इंटेन्सिटीवरूनच फक्त स्पेसिफाईड नाही करू शकत, तर तो आपण त्याच्या साऊंड लेवलवरून स्पेसिफाय करू शकतो. आपण काय म्हटलं की साऊंडच्या इंटेन्सिटीवरून आवाज जो आहे तो आवाज व्हॅरी होतो. म्हणजे साऊंडच्या इंटेन्सिटीनुसार प्रेशर तयार होतो साऊंड वेव्हजमध्ये, पण फक्त आपण साऊंडच्या इंटेन्सिटीवरूनच आपण साऊंडला स्पेसिफाय नाही करू शकत की हा साऊंड कोणता आहे. काय म्हटलं, त्याच्या इंटेन्सिटीवरून आपण त्याला स्पेसिफाईड नाही करू शकत, तर त्याला आपण त्या साऊंडच्या साऊंड लेवलवरून करू शकतो. कशावरून? साऊंड लेवल. तर जे साऊंड लेवल आहे त्या साऊंड लेवलला आपण डिनोट करतो बीटाने. कशाने? बीटाने. आणि याचा युनिट असते डेसिबल. जो काही साऊंड आहे, साऊंड मेजर करतो, त्या साऊंड जो काही मेजर करतो त्या साऊंड मेजर करणार जो साऊंड मेजर करतो आपण जनरली, त्या साऊंडचा युनिट काय असते? डेसिबल. लक्षात ठेवा, हा तुम्हाला कॉम्पिटेटिव्हमध्ये विचारतो की साऊंडचा युनिट काय. साऊंडचा युनिट काय असते? डेसिबल. जो काही आपण साऊंड मेजर करतो त्या साऊंडचा युनिट असते डेसिबल. आणि जे काही साऊंड लेवल मेजर करतो त्या साऊंड लेवलचा फॉर्म्युला असते बीटा इज इक्वल टू 10 log I डिवाइड बाय I नॉट टू द बेस 10. I डिवाइड बाय I नॉट टू द बेस काय असते? 10. हे कशी व्हॅल्यू असते? बीटा. बीटा म्हणजे कोण? तर साऊंड लेवल. बीटा म्हणजे काय असते? साऊंड लेवल. क्लिअर? यामध्ये आय म्हणजे काय होते, तर आय म्हणजे इंटेन्सिटी ऑफ साऊंड. आय म्हणजे इंटेन्सिटी, म्हणजे तुम्ही जे नॉर्मली बोलता, नॉर्मल इंटेन्सिटी ऑफ साऊंड म्हणू आपण त्याला. आणि आय नॉट म्हणजे काय होते? आय नॉट म्हणजे होते मिनिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड. आय नॉट म्हणजे काय होते? मिनिमम इंटेन्सिटी. मिनिमम इंटेन्सिटी म्हणजे ज्याचा जो काही ज्याची इंटेन्सिटी किती असेल? 10⁻⁻12 वॅट पर मीटर स्क्वेअर. हे सर्वात मिनिमम इंटेन्सिटी. मिनिमम इंटेन्सिटी म्हणजे याला म्हटलं जाते, हे जे मिनिमम इंटेन्सिटी आहे किती म्हटलं मी? 10⁻⁻12 वॅट पर मीटर स्क्वेअर. ही सर्वात मिनिमम इंटेन्सिटी. ही राहील तुमची मिनिमम इंटेन्सिटी. ह्या इंटेन्सिटीवर दॅट अ नॉर्मल ह्युमन इयर कॅन हिअर. हे जे मिनिमम इंटेन्सिटी आहे, जे तुम्ही नॉर्मली सर्वात लोवेस्ट इंटेन्सिटी, लक्षात ठेवा, मिनिमम म्हणजे सर्वात लोवेस्ट इंटेन्सिटी जो नॉर्मली ह्युमन ऐकू शकतो, ज्याला ऐकू शकतो. आणि साऊंड लेवल आर देन एक्सप्रेस्ड इन डेसिबल. साऊंड लेवलला आपण कशामध्ये डिनोट करतो? डेसिबलमध्ये. तर लक्षात ठेवा, मॅक्झिमम इंटेन्सिटी जी आहे ते मॅक्झिमम इंटेन्सिटीला आपण कशाने डिनोट करतो? आयने. आणि मिनिमम इंटेन्सिटी त्याला कशाने डिनोट केलं आपण? आय नॉटने. ही अशी इंटेन्सिटी असते जी इंटेन्सिटी तुम्ही ऐकू शकता. म्हणजे आपण सर्वात लोवेस्ट आवाज जर काढला, तर जो कोणता लोवेस्ट आवाज आपण लो फ्रिक्वेन्सीचा आवाज काढणार, त्या फ्रिक्वेन्सीवर आपण ऐकू शकतो तो. जसं तुम्ही मनामध्ये बोलत आहात, तुमचा दुसरा व्यक्ती आहे तो ऐकू शकेल का? नाही. तर तो तुमची मिनिमम इंटेन्सिटी होईल का? नाही. पण तुम्ही जर बोलत आहात, काही ना काही बोलत आहात, खूप स्लो बोलत आहात, खूप म्हणजेच फक्त कानामध्ये जवळ जाऊन बोलतो आपण, ते बोलल्यानंतर जसा साऊंड येतो त्या टाईपने बोलत आहात, तर त्या टाईपने जेव्हा बोलता, तो ज्याची जी इंटेन्सिटी असते साऊंडची, ते इंटेन्सिटी किती असते? त्याला कशाने डिनोट करतो? आय नॉटने. आणि ती असते किती? 10⁻⁻12 वॅट पर मीटर स्क्वेअर. किती असेल? 10⁻⁻12 वॅट पर मीटर स्क्वेअर. क्लिअर? ओके. आता आय म्हणजे तुमची नॉर्मल इंटेन्सिटी, आय नॉट म्हणजे मिनिमम इंटेन्सिटी. जर ह्या का समजा दोनही गोष्टी इक्वल केला आपण, म्हणजे तुम्ही जो बोलत आहात तो जर तुम्ही मिनिमम इंटेन्सिटी म्हणजे आय नॉट जे मिनिमम इंटेन्सिटी आहे त्या मिनिमम इंटेन्सिटीने जर तुम्ही बोललात, तर जे साऊंड लेवल आहे ते साऊंड लेवल 0 होईल. कसं का? या फॉर्म्युल्यामध्ये बघा, ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय म्हटला होता की आय अँड आय नॉट काय कन्सिडर केला आपण? आय अँड आय नॉट हे जर इक्वल असतील, तर इथे दोन्ही कॅन्सल होतील. तर 1 log 1ची व्हॅल्यू किती होते? 0.
लॉग 1ची व्हॅल्यू किती असते 0. लॉग 1 जर 0 होत आहे म्हणजे याचा अर्थ बीटाची व्हॅल्यू 0 झाली. बीटाची व्हॅल्यू किती झाली 0. आणि बीटाची व्हॅल्यू जर 0 झाली याचा अर्थ द स्टँडर्ड रेफरन्स इंटेन्सिटी हॅज मेजर्ड ऑफ साऊंड लेवल 0 डेसिबल. 0 होईल. आणि आपण बीटा कशामध्ये मोजतो डेसिबलमध्ये. बीटा जर डेसिबलमध्ये मोजत आहो म्हणजे याचा अर्थ काय होईल 0 डेसिबल. आता 0 डेसिबल जो आहे 0 डेसिबल म्हणजे काय 0 डेसिबलला म्हटलं जाते पिन ड्रॉप. 0 डेसिबल म्हणजे ज्याचा आवाज सर्वात कमी आवाज असेल त्याला आपण काय कन्सिडर करतो 0 डेसिबल. तर पिन ड्रॉप जो आहे पिन ड्रॉप म्हणजे एखादा फ्लोअर आहे खाली फ्लोअरवर एखादी पिन पडल्यानंतर साऊंड येतो का नाही. ॲक्च्युली साऊंड येतो. जो कोणता साऊंड येतो त्या साऊंडला म्हटलं जाते 0 डेसिबल साऊंड. काय म्हणतो आपण 0 डेसिबल साऊंड. क्लिअर. म्हणून आपण कधी क्लासमध्ये तुम्ही ऐकत असाल तर तुम्हाला म्हटलं जाते की जर का पिन पडेल तरी पिन पडेल त्या पिन पडण्यासुद्धा आवाज आला पाहिजे एवढा सायलेन्स ठेवा. म्हणजे त्याचा अर्थ 0 डेसिबल आवाज ठेवा. एकही शब्द बोलायचा नाही. हा त्याचा मिनिंग होतो. क्लिअर. तर हा होता तुमचा लाऊडनेस. राहील लक्षात. लाऊडनेस म्हणजे काय होते राहील. तर तो व्हॉल्यूम जो तुमचा आवाजाचा जो आवाज म्हणतो आपण म्हणजे व्हॉल्यूम याच्यावर तुम्हाला लवकर समजेल. जो व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम जसा टी व्हीचा व्हॉल्यूम आहे. टी व्हीचा व्हॉल्यूम आपण कमी जास्त करतो. जर व्हॉल्यूम केलं त्याला लाऊडनेस म्हणतो. कमी व्हॉल्यूम केला तर त्याला काय म्हणतो फिबलेस साऊंड म्हणतो. फिबलेस साऊंड म्हणजे मिनिमम साऊंड. जो आपण कानामध्ये वगैरे बोलतो ना त्या टाईपच्या साऊंडला काय म्हटलं जाते व्हिस्पर म्हणजे फिबलेस साऊंड. काय म्हणतो आपण फिबलेस साऊंड. क्लिअर. राहील लक्षात. ओके. तर हा असा होता तुमचा लाऊडनेस. त्यानंतर नेक्स्ट आहे तुम्हाला पिच. त्यानंतर काय आहे पिच. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड आहे पिच. आता पिच म्हणजे काय होते सिंपल आहे. जर का समजा तुम्हाला लाऊडनेस समजला तर पिचही समजेल. मला सांगा तुम्ही टी व्हीचा रिमोट हँडल केले असाल. बरं टी व्हीचा रिमोट नाही पण कधी होम थिएटर वगैरे चालवले असाल. होम थिएटरला ऑपरेट केले असाल रिमोट थ्रू. होम थिएटर समजते ना जो बॉक्स आहे ज्यावर आपण सॉन्ग ऐकतो. हां किंवा मोबाईल. चला होम थिएटर कशाला मोबाईलची गोष्ट करू. एअरफोन लावल्या मोबाईलमध्ये जो काय साऊंड आहे जो साऊंड तुम्ही फिक्स्ड केल्या. साऊंडची एक व्हॉल्यूम कमी जास्त करण्याची बटन असते. आणि तुम्ही मोबाईलचं जेव्हा सॉन्ग ऐकता त्या सॉन्गमध्ये एक सेटिंग असते बघा की आपण त्याला इक्वेजर वगैरे करतो. त्याचा बास वाढवतो. त्याच्या मधामधले काय करतो आपण त्याला फ्रिक्वेन्सी म्हणजे बास त्याची पिच वगैरे म्हणजे त्याला थोडा आपण व्हेरिएशन देतो. आवाजाचा व्हॉल्यूम तोच आहे पण त्या सॉन्गची जे काही सॉन्ग आहे त्या सॉन्गमध्ये आपण व्हेरिएशन टाकतो की नाही. हां तर जसं ब्रेवनेस किंवा आपण त्याला काय म्हणू स्पिअरलेस या टाईपचं जे काय आहेत या स्पिल्स म्हणतो आपण त्याला स्पिल्स. तर या टाईपचे जे साऊंड्स आहेत त्यामध्ये आपण सेटिंग करतो. म्हणजे साऊंडमध्ये आपण थोडी बहुत बास वाढवून पाहिजे त्याचा. कधी त्याचा आपण म्हणजे बास कमी करतो तर त्याचं ट्यून वाढवतो. करतो की नाही. या टाईपचे जो काही व्हेरिएशन्स आहेत या व्हेरिएशनला म्हटलं जाते पिच. याला काय म्हणतो आपण पिच. या गोष्टीहून सुद्धा आपण साऊंड जो आहे त्या साऊंडला काय करू शकतो डिफरन्शिएट म्हणजे वेगळा फाईन समजू शकतो की हा कसा साऊंड आहे तो कसा साऊंड आहे. जसं समजा फॉर एक्झाम्पल आपण समजू एखादा व्हायोलिन आहे. काय व्हायोलिन. आता जो व्हायोलिन आहे आणि दुसरी गोष्ट समजू एखादा आपण तबला आहे. समजतं ना. तर तबला आणि साऊंड दोघांचा जर व्हॉल्यूम मी सेम ठेवलो. जर का समजा तबला आहे तबल्याचा साऊंड मी 100 डेसिबल ठेवलो आणि व्हायोलिन आहे व्हायोलिनचा साऊंडसुद्धा मी 100 डेसिबल ठेवलो. दोन्ही गोष्टी जर मी सेम ठेवलो तर मला सांगा त्या दोघांच्या साऊंडवरून तुम्ही सांगू शकता की कोणता साऊंड व्हायोलिनचा आहे ना कोणता साऊंड तबल्याचा आहे. सांगू शकणार की नाही. हे जे काही डिसाईड करतो आपण हे सांगू शकतो जे की व्हॉल्यूम म्हणजे त्याची लाऊडनेस तर सेम आहे. लाऊडनेस सेम आहे तरी पण आपण ह्या गोष्टी सांगू शकतो की कोणता साऊंड तबल्याचा आहे आणि कोणता साऊंड व्हायोलिनचा आहे किंवा कोणता साऊंड गिटारचा आहे. जर आपण डिसाईड केलं इन्स्ट्रुमेंट तो डिसाईड केला तर सांगू शकतो. हे जे काही सांगतो यालाच म्हटलं जातं. हे कशावरून डिसाईड करतो आपण पिच. कशावर लक्ष द्या पिच काय होते. विच हेल्प्स
the listener to distinguish between a higher frequency and low. ॲक्च्युली ह्या पिचमध्ये सर्वात मेन फंक्शन कोणाचं असते, तर याच्यामध्ये सर्वात मेन फंक्शन असते फ्रिक्वेन्सीचं. जर जास्त फ्रिक्वेन्सी असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी असल्या व्हायोलिनपेक्षा, म्हणून याचा आवाज जो आहे त्याच्या आवाजची पिच कशी असते, कमी असते. त्याला पिच काय म्हणतो आपण, कमी. ॲक्च्युली ग्राफिकली जर समजतो म्हटलं आपण तर पिच म्हणजे काय होते, जसं तुम्ही हे वेव्ज आहे बरोबर आहे, ही जे वेव्ज आहे या वेव्हला म्हणतो आपण, ही वेव्हची झाली, ही वेव्ह झाली. ही वेव्ह समजा इथे एक आणि इथे एक, कंप्लीट दोन वेव्ह होतात. समजा 1 सेकंडमध्ये दोन वेव्ज होतात म्हणजे ही झाली फ्रिक्वेन्सी. ह्या फ्रिक्वेन्सीमध्ये बघाल तर याच्या मधामध्ये ह्या ठिकाणपासून या ठिकाणपर्यंत जो डिस्टन्स आहे, हायर फ्रिक्वेन्सी असेल तर हायर पिच असते, लोअर फ्रिक्वेन्सीची असेल तर लो पिच असते. तर पिच इज द ह्युमन परसेप्शन टू फ्रिक्वेन्सी. पिच म्हणजे काय आहे, तर ह्युमन परसेप्शन म्हणजे मानवाच्या बोलण्याची जी काही फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीवर काय डिपेंड असते, पिच, किंवा त्याला काय म्हणतो आपण, पिच म्हणतो. क्लिअर, ओके. देन द हायर फ्रिक्वेन्सी नोट्स. असं आपण आपला बोलणं जो आहे, आपण जर बोलला की आपण नॉर्मली जर बोललो तर हे आपली फ्रिक्वेन्सी कमी असते, तर आपली फ्रिक्वेन्सी कमी असेल तर त्याची पिचसुद्धा कशी असते, कमी असते. आपण जास्त जर जोरामध्ये बोलला तर आपली फ्रिक्वेन्सी कशी असते, जास्त होईल. तर जास्त फ्रिक्वेन्सी म्हणजे लाऊडनेस जर व्हॉल्यूम जर सेम आहे. आता मला सांगा दोन फ्रिक्वेन्सी, मी तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की जसं आपण तबला आणि व्हायोलिनचं एक्झाम्पल घेतलं त्याच प्रकारे एक खूप छान एक्झाम्पल आहे, इथेच दिला आहे बघा. द पिच ऑफ फिमेल व्हॉइस इज हायर दॅन दॅट ऑफ मेल व्हॉइस. लक्षात ठेवा, समोर तुम्हाला जर तुमचे डोळे बंद केला आणि जर तुमच्यासमोर एक गर्ल आणि एक बॉय उभा केला आणि दोघांनाही जर सारख्या आवाज म्हणजे 100 डेसिबलने बोला म्हटला, बॉयला 100 डेसिबलने बोला म्हटला सारखा आवाज, आणि गर्लला, तुम्ही दोघांचा आवाजामधला डिफरन्स ओळखू शकणार की नाही, की कोणता साऊंड गर्लचा आहे आणि कोणता साऊंड बॉयचा आहे, ओळखता येईल. हा कसं ओळखू शकता, त्यांच्या पिचवरून म्हणजे त्यांच्या फ्रिक्वेन्सीवरून. लक्षात ठेवा, जे काही गर्ल्स म्हणजे मुली आहेत त्या, किंवा फिमेल म्हणजे गर्ल्स मला तुमच्यावरूनच मी सांगत आहे की ज्या गर्ल्स आहेत त्या गर्ल्सची आवाजाची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी जास्त असते. गर्ल्सच्या आवाजाची फ्रिक्वेन्सी जास्त, म्हणून त्याची पिचसुद्धा कशी असते, जास्त असते. आणि जे बॉयज आहे त्या बॉयजच्या आवाजाची फ्रिक्वेन्सी कमी असते, म्हणून त्यांचा जो काही आवाज आहे त्या आवाजाची पिचसुद्धा कशी असते, कमी. यावरून तुम्ही डिसाईड करू शकता की कोणता आवाज मुलीचा आहे आणि कोणता आवाज मुलाचा आहे. तर कशावरून डिसाईड करता येईल समजलं, त्याच्या फ्रिक्वेन्सीवरून म्हणजे पिचवरून राहील ना. म्हणजे असं समजा की मुलीचा जो आवाज आहे तो मुलीचा आवाज मुलांच्या आवाजापेक्षा कडक असते. मुलांचा आवाज थोडा लाऊडनेस जास्त असते म्हणून तुम्हाला कडक वाटतो. ॲक्च्युली मुलींचा आवाज जास्त कडक असते मुलांपेक्षा. क्लासरूममध्ये तुम्ही ऑब्झर्व केलंच असाल की मुलींचा आवाज जास्त असते मुलांपेक्षा. आपलं फक्त म्हणजे काय बदनाम मुलं होतात, पण मुलांचा आवाज नाही, मुलींचा आवाज जास्त असते. चला असो, रागाला वगैरे नका येऊ, ठीक आहे. तर एक्झाम्पल होतं, म्हणजे एक्झाम्पल नाही तर रिॲलिटी आहे की खरंच आहे की मुलींच्या आवाजाची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी जास्त असते, म्हणून पिच
जे आहे ते हायर पिच असल्यामुळे आवाजसुद्धा कसा असते मुलांच्या आवाजापेक्षा जास्त येतो, म्हणजे वेगळा येतो. म्हणून आपण डिसाईड करू शकतो की मुलीचा आवाज कोणता आहे आणि मुलाचा आवाज कोणता आहे. क्लिअर? ओके. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड आहे क्वालिटी. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड काय आहे? क्वालिटी, किंवा त्याला आपण काय म्हणतो? टिम्बर. तर लक्ष द्या काय असते लक्ष. मी आता याच्या अगोदर आपण काय शिकला? लाऊडनेस, आणि सेकंड काय शिकला? पिच. नॉर्मली साऊंड जनरेट्स बाय द सोर्स. चला, साऊंड जनरेट्स बाय अ सोर्स. सोर्स म्हणजे समजा तुम्ही, तुमच्यापासून जो काय काय म्हटलं, सॉरी, विथ डिफरंट ॲम्प्लिट्यूड्स. काय म्हटलं आपण? नॉर्मली, काय म्हटलं? नॉर्मली साऊंड इज जनरेटेड बाय अ सोर्स. एखाद्या सोर्सपासून साऊंड जनरेट होईल, आणि तो सोर्स म्हणजे समजू आपण मानव आहे, ह्युमन आहे. आता हे ह्युमन समजा आपल्यासाठी, ह्युमन हॅज अ नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी कंपोनंट्स. जसं जसं आपण बोलणार तसं तसं आपली फ्रिक्वेन्सी, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी किंवा खूप साऱ्या फ्रिक्वेन्सीने आपली साऊंड बाहेर निघेल विथ डिफरंट ॲम्प्लिट्यूड्स. तोही वेगवेगळ्या ॲम्प्लिट्यूडने. आपण एकसारख्या ॲम्प्लिट्यूडने बोलू शकतो का? नाही. आपल्या आवाजामध्ये व्हेरिएशन्स येतील, आपल्या लाऊडनेसमध्ये व्हेरिएशन्स येतील. तर लक्षात ठेवा, आपला जो बोलण्याचा जो आवाज, म्हणजे आपला जो बोलणं आहे, त्या बोलण्यामध्ये जर का समजा ॲम्प्लिट्यूड कमी जास्त जर झाला तर लाऊडनेससुद्धा काय होतं? कमी जास्त. कारण की लाऊडनेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड. लाऊडनेस जे आहे ते लाऊडनेस डायरेक्टली प्रोपोर्शनल असते ॲम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरवर. आणि आणखी एक लक्षात ठेवा, म्हणजे इथे टेक्स्टबुकमध्ये नाही आहे, पण तुम्हाला कॉम्पिटिटिव्हसाठी कामात येऊ शकते, की लाऊडनेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर अँड लाऊडनेस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स स्क्वेअर. लाऊडनेस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर. म्हणजे जेवढा ॲम्प्लिट्यूड जास्त तेवढा आवाज जास्त, लाऊडनेस जास्त. जेवढा डिस्टन्स जास्त तेवढा आवाज कमी. हा तुम्हाला समजेल, म्हणून तो कसा असते? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. जेवढा डिस्टन्स जास्त तेवढा लाऊडनेस कमी. जेवढा क्लिअर? ओके. त्यानंतर वाढू शकते, म्हणजे खूप वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी तुमचे. तर अशा टाईपचा आपण सोर्सपासून आवाज निघू शकतो. क्वालिटी ऑफ अ साऊंड इज दॅट कॅरेक्टरिस्टिक्स विच अनेबल्स अस टू डिस्टिंग्विश बिटवीन टू साऊंड ऑफ सेम पिच अँड लाऊडनेस. क्वालिटी म्हणजे काय होते? आता लक्ष द्या. क्वालिटी जो काय आहे, जर का समजा तुमच्यासमोर सेम पिच आणि सेम लाऊडनेसचा 100 डेसिबल आणि सेम पिच, म्हणजे मुलीच आहेत समजा, दोनही मुली उभ्या केला, दोनही मुलीचा बोलण्याचा जो साऊंड आहे तो साऊंड सारखाच केला, तुम्ही डिसाईड करू शकणार कोणता मुलगी दोन. लक्षात, जर पीच आणि लाऊडनेस जर सेम असेल तशा वेळी तुम्हाला जो काही क्वालिटी आहे त्या क्वालिटीवरून आपण काय डिसाईड करू शकतो? तुमचा साऊंड काय आहे, म्हणजे साऊंड डिसाईड करू शकतो की जो साऊंडला आपण वेगवेगळा. क्लिअर? आता सब्जेक्टिव्ह म्हणजे सब्जेक्टिव्ह आहे. सब्जेक्टिव्ह म्हणजे कसा? कोणाला समजा 100 डेसिबलचा साऊंड कोणाला आवडत असेल तर कोणाला तो साऊंड जास्त वाटत असेल.
जसं डी जे वाजत आहे, डी जेमध्ये तुम्ही नाचतात, तुम्हाला तो डी जे खूप जास्त आवाजामध्ये जोरामध्ये वाजत असतो, तरी तो तुम्हाला आवडते. त्याच ठिकाणी एखादा ओल्ड पर्सन नेऊन ठेवा, तो डिपेंड करते कशावर आहे, म्हणून डिपेंड करते की कोण सब्जेक्ट आहे, ऐकणारा कोण आहे याच्यावर डिपेंड करते. म्हणून आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड जो आहे त्याला आपण एक सब्जेक्टिव्ह पार्ट समजू. क्लिअर? ओके, तो जाऊ द्या, तो नंतरचा प्रश्न. तो म्हणजे एक बेसिक कन्सेप्ट झाला. मी तुम्हाला सांगत आहो की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड जो आहे तो एक काय सब्जेक्टिव्ह पार्ट आहे. क्लिअर? ओके. तर क्वालिटी म्हणजे काय, जर का समजा सेम पीच सेम लाऊडनेसचा जर आवाज असेल आणि त्याला जर डिस्टिंग्विश म्हणजे वेगवेगळा करायचा असेल, त्या साऊंडला आपण कशावरून डिसाईड करतो, त्याच्या क्वालिटीवरून, साऊंडच्या क्वालिटीवरून त्याला वेगवेगळा म्हणजे डिफरन्शिएट करू शकतो. वन कॅन बी रेकग्नाइज द व्हॉइस ऑफ अ पर्सन किंवा ऑन अ इन्स्ट्रुमेंट ड्यू टू इट्स क्वालिटी ऑफ साऊंड. त्यांचा जो आवाज आहे, जो कोणता पर्सनचा आवाज किंवा एखादा इन्स्ट्रुमेंटचा आवाज आहे, तो त्याच्या क्वालिटीहून आपण काय करू शकतो, रेकग्नाइज करू शकतो. क्वालिटी डिपेंड्स ऑन नंबर ऑफ ओव्हरटोन्स प्रेझेंट इन द साऊंड अलॉंग विथ गिवन फ्रिक्वेन्सी. जे कोणती फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीवरून तुम्ही त्या साऊंडची क्वालिटी म्हणजे त्यामध्ये किती ओव्हरटोन्स प्रेझेंट आहेत त्यावरून तुम्ही साऊंडची क्वालिटी डिसाईड करू शकता. जसं या टाईपची मी एक वेव काढलो, दुसरी वेव मी या टाईपची काढलो, समजा या टाईपची वेव काढलो, किंवा तिसरी वेव मी या टाईपची काढलो. बरोबर आहे. आता बरोबर लक्ष द्या, तीनही वेव्जमध्ये तीनही ठिकाणी जर विचार जर केला तर तीनही ठिकाणी याला इथे डिलीट करून घेऊ आपण थोडासा. म्हणजे तुम्हाला मी काय केलं, तीनही वेव्ज काय आहेत म्हटलं मी, सेम फ्रिक्वेन्सी. तर याची फ्रिक्वेन्सी कशी आहे, सेम. याची फ्रिक्वेन्सी कशी आहे, सेम. याची एकच वेव आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी काय झाली, सेम. आणि याची फ्रिक्वेन्सी कशी आहे, सेम. म्हणजे याची सुद्धा वेव किती आहे, एकच आहे. सेम वेव आहे, एकच वेव आहे, तर याची सुद्धा फ्रिक्वेन्सी किती होईल, सेम. तिघांची फ्रिक्वेन्सी सेम. कन्सिडर करता की तिघांचा ॲम्प्लिट्यूड कसा आहे, सेम आहे. असं कन्सिडर करा की तिघांचा ॲम्प्लिट्यूड जो आहे ॲम्प्लिट्यूड कसा आहे, सेम. ॲम्प्लिट्यूड सेम, तिघांचीही फ्रिक्वेन्सी सेम. बरोबर आहे, कारण का इथे एकच वेव आहे, इथे एकच वेव आहे आणि इथेही एकच वेव. तीनही ठिकाणी एक एक वेव आहे म्हणजे याचा तिघांची फ्रिक्वेन्सी सेम, तिघांचाही ॲम्प्लिट्यूड सेम. तरी पण तुम्ही डिसाईड करू शकता की ही फ्रिक्वेन्सी जी आहे ही कोणाची आहे, ही कोणाची आहे आणि ही कोणाची आहे. कशावरून, लक्ष द्या. हे जे आहे, ही जे फ्रिक्वेन्सी आहे ही फ्रिक्वेन्सी ट्युनिंग फोर्कची आहे. आता तुम्ही म्हणाल सर तुम्हाला कसं माहीत की ही ट्युनिंग फोर्कची आहे, मी स्टडी केलो. तुम्हाला शिकवण्या अगोदर स्टडी करून आलो म्हणून मला माहीत आहे. तुम्ही स्टडी केलं मला माहीत आहे. ट्युनिंगच्या फ्रिक्वेन्सीसाठी आतापर्यंत हीच तर शिकत आला आपण, स्टडी केला. ओके. त्यानंतर ही जे काही फ्रिक्वेन्सी आहे ही कशाची आहे, ही जी फ्रिक्वेन्सी दिसत आहे ही कशाची आहे, ही आहे व्हायोलिनची. ही कशाची आहे, व्हायोलिनची. हे जे काही आहे ही या टाईपची व्हायोलिन, म्हणजे कसं एकदा वाजत जाईल कमी होईल, वाजत जाईल कमी होईल. त्यानंतर ही जी काही फ्रिक्वेन्सी आहे ही फ्रिक्वेन्सी गिटारची आहे. जशी गिटार हे कसं होते, कमी जास्त इन्क्रीज डिक्रीज होत राहते तुमच्यावरून, राहील लक्षात. तर तीनही गोष्टी तुम्ही यांच्या कशावरून डिनोट केल्या की हे ट्युनिंग फोर्क आहे, हे व्हायोलिन आहे, ही गिटार आहे. कशावरून डिसाईड केलं, यांच्या वेव्जवरून. वेव्ज म्हणजे त्यांची क्वालिटीवरून. क्वालिटीवरून आपण असं सांगू शकतो की कोणतं साऊंड म्हणजे कसं साऊंडला आपण काय करू शकतो, वेगवेगळा करू शकतो की हा साऊंड हा आहे आणि तो कोणता साऊंड आहे, दुसरा एखादा साऊंड आहे तो दुसरा साऊंड आहे. म्हणजे आपण असंही सांगू शकतो की तबला कोणता आहे आणि व्हायोलिन कोणती आहे. हे कशावरून सांगू शकलो, पिचवरून सांगू शकतो किंवा त्यांच्या लाऊडनेसवरून सांगू शकतो. पण जर का समजा त्यांचा लाऊडनेस हे सेम आहे, दोन्ही जर समजा आपण व्हायोलिनच घेतलं किंवा व्हायोलिन नाही, एक व्हायोलिन आणि एक गिटार घेतला, दोघांची पिच सेम, दोघांचाही लाऊडनेस सेम ठेवला, तर त्यांच्या क्वालिटीवरून त्यांच्या निघणाऱ्या वेव्जवरून आपण सांगू शकतो दोन्ही. याला म्हणतो आपण राहिलं लक्षात. इजी पोर्शन आहे, रीड केल्यानंतर तुम्हाला समजेल या टाईपचा पोर्शन आहे. तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड जो आहे तो किती टाईपने असते, 3 टाईपवर डिपेंड असते. एक म्हणजे लाऊडनेस, पिच आणि
क्वालिटी. ह्या 3 गोष्टीवरून आपण साऊंडला डिफरन्शिएट करू शकतो आणि त्यालाच म्हणतो आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड. क्लिअर? ओके. त्यानंतर आहे मला एक छोटासा टॉपिक आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. इजी टॉपिक आहे, प्रॅक्टिकल टॉपिक आहे, तुम्हाला इझिली रीड केला तरी समजेल असा टाईपचा टॉपिक आहे. कोणता आहे? म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. याला आपण शॉर्टली घेऊ. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय होते? द इन्स्ट्रुमेंट व्हिच प्रोड्युसेस म्युझिक आर कॉल्ड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. ज्या इन्स्ट्रुमेंटमधून म्युझिक निघतो त्याला आपण काय म्हणतो? म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. म्युझिकल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत. एक आहे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट, दुसरा असते वाइंड इन्स्ट्रुमेंट आणि तिसरा टाईप आहे परसेप्शन इन्स्ट्रुमेंट. आता हे तीनही टाईपचे इन्स्ट्रुमेंट म्हणजे आपण इन्स्ट्रुमेंट एकच आहे, म्युझिक इन्स्ट्रुमेंट सर्वच, पण आपण त्याला 3 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलो. स्ट्रिंग्ड इन्स्ट्रुमेंट म्हणजे कोणतं? ज्या इन्स्ट्रुमेंटवर स्ट्रिंग लावलेला असतात, जसं फॉर एक्झाम्पल व्हायोलिन आहे किंवा पियानो आहे, जसं की नाही, ज्याच्यावर काय लावलेलं असतात म्हटलं जाते स्ट्रिंग्ड इन्स्ट्रुमेंट. त्यानंतर दुसरा असते वाइंड इन्स्ट्रुमेंट. वाइंड इन्स्ट्रुमेंट म्हणजे कोणतं? ज्याला आपण एअर कॉलमचा यूज करून म्हणजे एअरने वाजवू शकतो, जसं फ्लूट आहे की नाही. फ्लूट आहे, ज्या फ्लूटला आपण काय करतो? एअरने वाजवतो. तर या टाईपचं जे इन्स्ट्रुमेंट त्याला काय म्हणतो आपण? वाइंड इन्स्ट्रुमेंट. परसेप्शन ज्याच्यावर आपण त्याच्यावर एखाद्या गोष्टीचा कॉन्टॅक्टमध्ये आणून त्याला वाजवतो किंवा त्याच्यावर म्युझिक तयार करतो, त्याला म्हणतो आपण परक्युशन इन्स्ट्रुमेंट. म्हणजे कसं, जसं तबला वगैरे आहे, तबल्याला आपण काय करावं लागेल? आपल्याला ॲक्च्युली कॉन्टॅक्टमध्ये यावं लागतं त्याच्या. काय लक्षात? त्याला म्हणतो आपण परक्युशन इन्स्ट्रुमेंट. क्लिअर? तर आपण एक एक इन्स्ट्रुमेंट बघू, एक एक टाईपचे इन्स्ट्रुमेंट बघू की कोणतं इन्स्ट्रुमेंट कसा असेल. काय लक्षात? चला लक्ष द्या. स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट. स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे कोणता इन्स्ट्रुमेंट? स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे असं इन्स्ट्रुमेंट इट कन्सिस्ट ऑफ स्ट्रेच स्ट्रिंग्स. साऊंड इज प्रोड्यूस्ड बाय प्लकिंग ऑफ स्ट्रिंग्स. स्ट्रिंगला आपण प्लग केल्यानंतर जो साऊंड प्रोड्यूस होतो त्या टाईपच्या इन्स्ट्रुमेंटला आपण काय म्हणतो? स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट. जे स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगला स्ट्रेच करतो आणि त्या स्ट्रेच स्ट्रिंगला काय करतो? प्लकिंग करतो आणि काय प्रोड्यूस होते? साऊंड प्रोड्यूस होते. आपण ट्यूननुसार साऊंड प्रोड्यूस करतो त्याला आपण म्युझिक म्हणतो. द स्ट्रिंग्स आर ट्यून्ड टू सर्टेन फ्रिक्वेन्सीज बाय ॲडजस्टिंग टेन्शन इन देम. त्या स्ट्रिंगमध्ये टाईट करतो, टाईट केल्यामुळे टेन्शन येईल, टेन्शन आल्यानंतर त्याला त्या टाईपने ज्या आपल्याला पाहिजे त्या तशाच्या फ्रिक्वेन्सीने आपण त्याला प्लग करतो आणि त्यानुसार काय निघतात? ट्यून्स निघतात. बरोबर आहे? त्यानंतर त्याला म्हणतो आपण स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट. त्या टाईपच्या इन्स्ट्रुमेंटला आपण काय म्हणतो? स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट. ते स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंटसुद्धा 3 टाईपचं आहेत. स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंटसुद्धा 3 टाईपचं आहेत. कोणतं? लक्ष द्या. एक असते प्लग स्ट्रिंग टाईप. प्लग स्ट्रिंग टाईप म्हणजे काय होते की इन धीस इन्स्ट्रुमेंट स्ट्रिंग प्लग्ड बाय फिंगर्स. जे स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगला आपण फिंगरने प्लग केल्याच्या नंतर जे इन्स्ट्रुमेंटमधून साऊंड प्रोड्यूस होतो त्यांना म्हटलं जाते प्लग स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट किंवा प्लग स्ट्रिंग टाईप इन्स्ट्रुमेंट. जसं तानपुरा आहे, सितार आहे, गिटार आहे, विना, हे जे आहेत हे कसं आहेत? प्लग स्ट्रिंग टाईप इन्स्ट्रुमेंट. बरं, तुम्हाला मी शॉर्ट यांचं पिक्चर दाखवतो की कशा टाईपचं असतात. बघा, टाईपच्या इन्स्ट्रुमेंटला आपण काय
सितार करतो. याला काय करतो, प्लक केल्यामुळे काय प्रोड्यूस होते, साऊंड प्रोड्यूस होते. जसं मी काय म्हटलं फर्स्ट, तानपुरा या टाईपचा असते. या टाईपचं काय असते, तानपुरा. याला सुद्धा जे स्ट्रिंग्स आहेत, हे स्ट्रिंग इथे टाईट बिलकुल स्ट्रेच स्ट्रिंग्स आहेत. याला आपण प्लक करतो. प्लक केल्यामुळे इथून काय प्रोड्यूस होते, साऊंड प्रोड्यूस होते. क्लिअर राहील लक्षात? ओके. त्यानंतर स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये नेक्स्ट टाईप आहे बाऊड स्ट्रिंग टाईप. काय आहे, बाऊड स्ट्रिंग टाईप. याला काय केलं जाते, बॉईंग केलं जाते. बॉईंग केल्यामुळे हे जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत, जे स्ट्रिंग आहेत, ह्या स्ट्रिंगला बॉईंग केल्यामुळे हे स्ट्रिंग साऊंड क्रिएट करतात. हे स्ट्रिंग साऊंड क्रिएट करतात कसं, काय केल्यामुळे, बॉईंग. जसं व्हायोलिन आहे. व्हायोलिन माहिती आहे तुम्हाला? व्हायोलिनवर आपण काय करतो, एक असं दुसरा स्ट्रिंगचा एक लांब जसं आपण काय म्हणतो त्याला वगैरे पण व्हायोलिनला वाजवतो बाऊड स्ट्रिंग टाईप इन्स्ट्रुमेंट. क्लिअर? ओके. थर्ड आहे स्ट्रक स्ट्रिंग टाईप इन्स्ट्रुमेंट. थर्ड काय आहे, स्ट्रक स्ट्रिंग टाईप इन्स्ट्रुमेंट. जसं इन दिस इन्स्ट्रुमेंट द स्ट्रिंग इज स्ट्रक बाय स्टिक्स. असं इन्स्ट्रुमेंट ज्याला स्टिकने वाजवलं जाते, जसं पियानो आहे किंवा संतूर आहे. हे जो दिसत आहे हा तुम्हाला संतूर आहे. याला स्टिकने वाजवलं जाते. कशाने वाजवलं जाते, स्टिक्सने वाजवलं जाते. हे दिसतं ना तुम्हाला, हे तुम्हाला दिसतंय, हा आहे संतूर. म्हणजे जो काही स्ट्रिंग आहे याच्यामध्ये तुम्ही बघाल तर हे इथे वायर्स असतात. इथे जे या पोर्शनमध्ये काय असतात, स्ट्रेच स्ट्रिंग असतात आणि इथून आपण वाजवतो. इथून वाजवल्यानंतर याच ठिकाणी जे याच्यापासून जे काही रॉड निघले असतात, तर हे रॉड याच्यावर स्ट्राईक होतात, ह्या वायरवर, आणि वेगवेगळा आवाज काय होतो, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीनुसार आपण जसं वाजवणार तर त्यानुसार काय तयार होतं, साऊंड प्रोड्यूस होतो. काय प्रोड्यूस होतं, साऊंड. क्लिअर? तर हे होतं तुमचं स्ट्रिंग्ज टाईप इन्स्ट्रुमेंट. कोणतं इन्स्ट्रुमेंट होतं, स्ट्रिंग्ज इन्स्ट्रुमेंट. त्यानंतर सेकंड म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा टाईप आहे तो म्हणजे वाइंड इन्स्ट्रुमेंट. वाइंड म्हणजे असं इन्स्ट्रुमेंट ज्या इन दिस इन्स्ट्रुमेंट कन्सिस्ट ऑफ एअर कॉलम. साऊंड इज प्रोड्यूस्ड बाय सेटिंग व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम. दीज आर ऑफ 3 डिफरंट टाईप्स. जे काही वाइंड इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते वाइंड इन्स्ट्रुमेंट हवेने म्हणजे जसं आपण फ्लूट वगैरे समजते ना, हवेने त्या ज्या इन्स्ट्रुमेंटला हवे थ्रू वाजवल्या जाते त्यांना म्हणतो आपण वाइंड इन्स्ट्रुमेंट. याच्यामध्ये सुद्धा 3 टाईपचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. एक म्हणजे असते फ्री वाइंड इन्स्ट्रुमेंट. काय असते, फ्री वाइंड इन्स्ट्रुमेंट. फ्री वाइंड इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय असते की इन दीज इन्स्ट्रुमेंट्स फ्री ब्रास रीड्स आर व्हायब्रेट बाय एअर कॉलम. आतमध्ये रीड्स असतात, त्या इन्स्ट्रुमेंटच्या आतमध्ये काय असतात, रीड्स असतात. त्या रीड्सला आपण एअर देऊन त्या रीड्सला काय करतो, व्हायब्रेट करतो. आणि त्या रीड्सला व्हायब्रेट केलं कशामुळे, एअरमुळे व्हायब्रेट करतो आणि त्यामुळे काय तयार होते, साऊंड तयार होते. द एअर इज आयदर ब्लोन किंवा कॉम्प्रेस्ड. त्याच्या आतमध्ये बघा, तसं फर्स्ट काय आहे, माउथ ऑर्गन. या टाईपचा असते माउथ ऑर्गन. याच्या आतमध्ये काय असतात, याच्या आतमध्ये रीड्स असतात. ह्या पोर्शनमध्ये पूर्ण आतमध्ये रीड्स असतात. इथून आपण एअर इन्सर्ट करतो. या ठिकाणून काय होते, एअर इन्सर्ट होते. या ठिकाणून एअर इन्सर्ट झाल्यानंतर ती आतमध्ये एअर त्या जे काही तुमचं काय म्हटलं आपण रीड्स आहेत, त्या रीड्समध्ये काय होते, कॉम्प्रेस होते ना. कॉम्प्रेस झाल्यामुळे ते रीड्स काय होतात, व्हायब्रेट होतात. काय होतात, व्हायब्रेट. तर या टाईपच्या इन्स्ट्रुमेंटला आपण म्हणतो फ्री वाइंड टाईप इन्स्ट्रुमेंट. जसं आपण काय घेतला, माउथ ऑर्गन. हा जो दिसत आहे हा काय आहे, माउथ ऑर्गन आहे. हा जो दिसत आहे हा आहे हार्मोनियम. याला म्हणतो आपण हार्मोनियम. हे तुम्ही बघितलेलं असाल. हा हार्मोनियम तुम्ही म्हणजे आपल्या स्कूल लाईफमध्ये वगैरे बघितलेला आहे. याला काय म्हणतो आपण, हार्मोनियम. त्यानंतर वाईन इन्स्ट्रुमेंटमधला सेकंड टाईप आहे एज टाईप. काय आहे, एज टाईप. इन दिस इन्स्ट्रुमेंट एअर इज ब्लोन अगेन्स्ट द एज. जसं एज टाईपमध्ये काय असते, असा इन्स्ट्रुमेंट ज्याचा एक एज काय असते, म्हणजे क्लोज्ड असते.
खूप छोटा असते, एक एंड मोठा असते. जसं फ्लूट आहे, फ्लूटचा एक एंड छोटा, एक एंड मोठा असते. या टाईपच्या इन्स्ट्रुमेंटला आपण म्हणतो एज टाईप इन्स्ट्रुमेंट. काय म्हणतो आपण? एज टाईप इन्स्ट्रुमेंट. त्यानंतर आहे रीड पाईप्स. त्यानंतर कोणतं आहे? रीड पाईप्स. रीड पाईप म्हणजे काय होते? द मेनी कन्सिस्ट ऑफ सिंगल ऑर डबल रीड्स, ज्याच्या आतमध्ये दोन किंवा एक किंवा दोन किंवा एकही नाही. कोणत्या कोणत्या इन्स्ट्रुमेंटमध्ये एकही रीड्स नसतो. रीड्स म्हणजे काय असते लक्ष द्या. जसं फर्स्ट आहे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट सॅक्सोफोन. काय आहे? सॅक्सोफोन. याला म्हटलं जाते सॅक्सोफोन. याला काय म्हणतो आपण? सॅक्सोफोन. हा तुम्ही बघितले असाल. याच्या आतमध्ये जो काय आहे एक रीड आहे, हे दिसतं? हे जे दिसत आहे ही झाली तुमची रीड. हे जे दिसत आहे हे पूर्ण काय आहे? रीड. हा सिंगल रीड असलेला इन्स्ट्रुमेंट आहे, याला म्हणतो आपण सॅक्सोफोन. किंवा याचा दुसरा एक्झाम्पल आहे, याचा दुसरा एक्झाम्पल काय आहे? याला म्हटलं जाते हे क्लॅरिनेट. याला काय म्हणतो आपण? क्लॅरिनेट. हा सुद्धा इन्स्ट्रुमेंटमध्ये तुम्हाला काय दिसेल? सिंगल रीड, एकच पाईप दिसत आहे. दिसत आहे? सिंगल रीड. तर या टाईपचा जो काही सिंगल रीड इन्स्ट्रुमेंट याला म्हणतो आपण वाईंड. इथून आपण एअर पाठवतो आणि मग इथून काय निघतो? साऊंड प्रोड्यूस होतो. या ठिकाणून निघतो की नाही? या ठिकाणून काय निघतो? साऊंड निघतो. क्लिअर? त्यानंतर तर असा इन्स्ट्रुमेंट ज्याच्यामध्ये सिंगल, डबल रीड किंवा रीडच नसतो, रीडलेस. जसा हा जो दिसत आहे हा झाला सिंगल रीड. त्यानंतर जसा आहे बासून, हा जो दिसत आहे हा आहे, याला म्हटलं जाते बासून. हा जो बासून इन्स्ट्रुमेंट आहे ह्या इन्स्ट्रुमेंटमध्ये डबल रीड्स आहेत. कोणत्या कोणत्या डबल रीड्स आहेत लक्ष द्या. हे एक रीड आहे आणि हे सेकंड रीड. म्हणजे तुमची जे एअर आहे ते एअर इथून आपण प्रोड्यूस करतो आणि ही एअर इथून जाऊन इथून रिटर्न येते. या साईडनं रिटर्न येते आणि मग साऊंड प्रोड्यूस होतो. याला म्हटलं जाते डबल रीड. याला काय म्हणतो आपण? डबल रीड. म्हणजेच बसून. हा जे आहे इन्स्ट्रुमेंटचं नाव काय? बसून. त्यानंतर यामध्ये ज्याच्यामध्ये नो रीडच राहत नाही, फक्त सिंगल एक पाईप राहतो, त्याला म्हटलं ते विदाऊट रीड म्हणजे बगल. त्याला काय म्हणतो आपण? बगल. या टाईपचं असते. याला म्हटलं जाते बगल. इथून आपण साऊंड प्रोड्यूस म्हणजे काय एअर इन्सर्ट करतो ना, इथून काय निघतात? साऊंड प्रोड्यूस होते. हा तुम्ही बघितलेला असाल. याला म्हटलं जाते बगल. क्लिअर? ओके. त्यानंतर म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा थर्ड टाईप आहे, तो आहे परक्युशन इन्स्ट्रुमेंट. कोणता इन्स्ट्रुमेंट आहे? परक्युशन इन्स्ट्रुमेंट. इन दीज इन्स्ट्रुमेंट्स साऊंड इज प्रोड्यूस्ड बाय सेटिंग व्हायब्रेशन इन स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. म्हणजे जेव्हा आपण जसा तबला आहे, जसा काय आहे? तबला तुम्ही बघितलेला आहात. तबल्याचा जो वरचा पोर्शन आहे त्याच्यामध्ये काय केलं जाते? त्या जो काही वरचा जसा तबल्याचा वर जो काही पोर्शन आहे त्याला बिलकुल स्ट्रेच केलं जाते, टाईट केलं जाते. त्याला टाईट केल्यामुळे त्याच्यामध्ये काय येतात? स्ट्रेच येतो. त्याच्यावर आपण काय करतो? जसं आपण हाताने त्याला मारला म्हणजे त्याच्यावर स्ट्राईक केला हात, तर त्याच्यामध्ये काय येतील? साऊंड प्रोड्यूस होते. काय होते? साऊंड. या टाईपच्या इन्स्ट्रुमेंटला आपण म्हणतो परक्युशन. जसं ड्रम आहे, ड्रमसुद्धा तुम्हाला माहीत आहे, किंवा ढोल आहे. जसं तुम्ही स्कूल लाईफमध्ये जसं रिपब्लिक डे किंवा इंडिपेंडन्स डेचा प्रोग्राम होता त्यावेळी तुम्ही ड्रम वगैरे बघितले असाल. त्यावेळी तुम्ही यूज करतो ड्रमचा. ढोल आहे, डपली आहे, ह्या गोष्टी तुम्ही बघितलेल्या आहात. तर याच्यामध्ये जसं ढोल आहे या टाईपची ढोल असते, बरोबर आहे? या टाईपची ढोल असेल तर या टाईपची ढोल असते. याच्यामध्ये हा जो काही पोर्शन आहे इथे एक जो लावलेला असेल, इथे जो काही म्हणजे जो काही आपण साऊंड क्रिएट करण्यासाठी जो मेम्ब्रेन लावला असतं, ह्या मेम्ब्रेनला आपण काय करतो? स्ट्रेच करतो. आणि स्ट्रेच केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण जसं कशाने स्ट्राईक केला तर साऊंड प्रोड्यूस होतो. काय होतं? साऊंड. या टाईपच्या इन्स्ट्रुमेंटला काय म्हटलं जाते? परक्युशन इन्स्ट्रुमेंट. क्लिअर? तर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट तुम्ही थोडा रीड केला तर तुम्हाला समजून जाईल की म्युझिकल इन्स्ट्रुमेंट काय होते. जनरली म्युझिकल इन्स्ट्रुमेंटबद्दल तुम्हाला विचारणार नाही एक्झाममध्ये, बट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंडबद्दल विचारेल आणि ते तुम्हाला समजलं असेल. 3 टाईपच्या कॅरेक्टरिस्टिक्स: लाऊडनेस, पीच आणि क्वालिटी. आहे लक्षात? ओके. तर इथे तुमचा थेरॉटिकल सुपरपोजिशन ऑफ वेव्ज या चॅप्टरचा थेरॉटिकल पोर्शन संपला. आजचा व्हिडिओसुद्धा तुमचा थोडा मोठा झाला आहे, तरी पण काय हरकत नाही. तुम्ही पेशन्स ठेवून थोडा बघा. एक व्हिडिओ यामधला थोडासा टॉपिक ठेवलो असतो तर तुम्हाला आणखी त्रास गेला असता. म्हणून मी काय केलं, पूर्णचा पूर्ण टॉपिक ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा ट्राय केला. राहील लक्षात? तर इथे आपण थेरॉटिकल पोर्शन कंप्लीट केला.
आता आपण याचा न्यूमरिकल स्टार्ट करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओपासून. याच्यानंतरच्या ज्या व्हिडिओ येतील त्या व्हिडिओ न्यूमरिकल्सच्या व्हिडिओ येतील. नोटबुक पेन पकडून त्या व्हिडिओसाठी नोटबुक्स आणि पेन पकडून बसायचा. क्लिअर? तर यामध्ये तुमचा थेरॉटिकल पोर्शन कंप्लीट झाला आहे. हे तुमच्या थेरॉटिकल पोर्शनची लास्ट व्हिडिओ होती. ज्यामध्ये कोणत्यासुद्धा गोष्ट म्हणजे टॉपिकमध्ये कन्फ्युजन असेल तो तुम्ही माझ्याशी डिस्कस करा, म्हणजे मला विचारा. मी तुम्हाला त्याला आणखी एकदा एक्सप्लेन करून सांगू शकेन, किंवा ती व्हिडिओ डबल टिबल बघा, तुम्हाला समजेल. क्लिअर? ओके. तर सुपरपोजिशन ऑफ वेव्ज या चॅप्टरचा इथे थेरॉटिकल पोर्शन कंप्लीट झाला. राहील लक्षात? बस. क्लिअर? आपण याच्यानंतर न्यूमरिकल ह्याच चॅप्टरचं न्यूमरिकल स्टार्ट करणार. ओके. थँक्यू.